ते म्हणजेच समीरजी पालेकर आणि अध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर मंडल मुंबई श्री विष्णू बालकृष्ण नांदगावकर, उपाध्यक्ष शिवशक्ती झेंडेकर मंडल मुंबई श्री फैयाज। एक ही दिन में दो तरफ मैच चल रहे हैं। यहाँ पे पब्लिक बहुत है, ये ग्राउंड भी फुल है। फायनल मध्ये दाखल झालाय, त्या संघ लढत देण्यासाठी बघूया कोणता संघ दाखल होतोय। जैसे म्हणतात की कौन कहते हैं कि आजादी की शाम नहीं होने देंगे, कौन कहते हैं कि आजादी की शाम नहीं होने देंगे, वीरों को समाधि को बदनाम नहीं होने देंगे, जब तक तन में कर्म लहू झाला सुरुवात झाली आहे। बघूया टॉस जिंकून सर्वप्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला। हा निर्णय कितपत आहे? लाल तो पगली तेरी गाल है। हमारे शिवशक्ती ग्रुप मध्ये आकर सुरू टाकण्याचा एक प्रयत्न आणि पहिला बॉल चौकाराने मस्त स्वागत केलं। वाह क्या बात आहे, सुपर चौकार नमुना या ठिकाणी पाहिलं। तिकडे हारून आले, पॉवर प्ले तिकडे हारले हे लोक बॅटिंग वाले। जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे। पाहूया पुढचा चेंडू जातोय। भूषण समोर एक शुभम लोखंड बॅटिंग स्ट्राइक वर खेळतो। शुभम नॉन स्ट्राइक तो करण सोडा। पाहूया सेमी फायनलचा मुकाबला। पुन्हा एकदा जातोय चौकार स्लिपच्या दिशेने। निश्चितच हा चौकार चौकून गेला सीमा रेषा पार 4 न करता आणि निश्चित सलग 2 चेंडू 2 चौकार लगावले। तर दुसरी जिया संघाच्या खेळाडूकडून एक ओपनर बॅट्समन मांडला जातो, तो म्हणजे शुभम बोलो। पाहूया पुढचा चेंडू टाकण्याचा एक प्रयत्न। भूषण याचा राईट आर्म ऊर्ध्व विकेट, निश्चितच हा देखील मारण्याचा प्रयत्न फाईन दिशेने, पण निश्चितच 1 रन आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं खेळाडूकडून आणि 1 रनावर समाधान मानावं लागलं। आतापर्यंत 3 बॉल झालेले आहेत। बघूया या 3 बॉल मध्ये 9 धावा झालेल्या आहेत आणि यावर मधल्या 2 बॉल शिल्लक आहेत, कारण 5 बॉलची ओव्हर आहे आणि 20-20 सामना असा रंगताना दिसेल। सेमीफायनलचा मुकाबला पाहूया, सेमीफायनल कोण विन होतोय आणि फायनल मध्ये दाखल होतोय। 5 बंडरी की चिपलून पाहूया राईट आर्म ऊर्ध्व विकेट निश्चित मारण्याचा प्रयत्न, थोडासा अस्थिपणे प्रयत्न या ठिकाणी होतोय, पण निश्चित बॉल 1 रन 1 रनावर समाधान मानावला। दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक मार्कवर येत होतो। शुभम पाहूया शुभम देखील पाहिजे 2 बॉल मध्ये 2 चौकार लगावले होता। दुसरा बॉल देखील 1 आणि दुसरा बॉल देखील 1 असे 4 बॉल आणि या ओव्हर मधला शेवटचा पॉवर प्ले ओव्हर मधला शेवटचा बॉल कशा प्रकारे बीट करणार। भूषण राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा, राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स वर मारण्याचा प्रयत्न असणार आहे भूषणचा। पुन्हा एकदा या ठिकाणी नो बॉलचा इशारा, नो प्लस 1 टोटल 2 धावा। निश्चितच या 9 बॉलचा कुठलाही फायदा होत आला नाहीये, पण निश्चित 1 चौथी धाव घेतली आणि 1 रनावर समाधान मानून टोटल 2 धावा झालेल्या आहेत। अजूनही या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल कशा प्रकारे बीट करतो तो भूषण। पाहूया निश्चितच सेमीफायनलचा मुकाबला आहे, सर्वात महत्वाचा मुकाबला मानला जाणार आहे। तोच मुकाबला या ठिकाणी चालू झाला। आरके स्पोर्ट्स चिपळूण वर्सेस वेस्ट फिशरीज 5 बंडरी आणि चौकार सुपर चौकार नंतर या ठिकाणी पाहिला आणि निश्चितच ओव्हर देखील पॉवर प्लेवर समाप्त होते आणि पहिल्या पॉवर प्लेवर समाप्तीनंतर वेस्ट फिशरीज 5 बंडरी संघ धावसंख्या झालेली होती 16 धावा, बिनबाद 16 धावा। आशिष आपला बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून गोलगाडी सज्ज। समीर पहिला चेंडू शुभम तयार, वाईट होता आणि या ठिकाणी मात्र वाईट बॉल था यार। चिकीचा फटका खेळला, रिव्हर्सचा फटका दुधाई तलवार असं म्हणतात आणि या ठिकाणी मात्र तो अर्थातच बाद झाला। या ठिकाणी 1 गडी बाद बाकीचा धावा आपल्याला पाहायला मिळाला, त्याचा पण 16 धावा। विकास नवीन फलंदाज या ठिकाणी गोलंदाज आशिषला पहिली गश। पुढचा चेंडू यावी पॅडल्सचा वापर करणार क्षेत्रक्षणी पण पाहायला मिळालं। सुंदर फटका इथे होता, पण चांगलं सिच्युएशन इथे आपल्याला पाहायला मिळते। ते आता आरके स्पोर्टची पण माध्यमातून 17 धावा टाकूकावर करण दिवसभरात चांगली फलंदाजी करणारा फलंदाज आहे तो। 5 बंडरी संघाचा यावेळी मात्र उद्योगच्या बाल चेंडू सोयीचा इशारा होतो। 1 धावीत आणखी योगदान इथे मिळेल, 1 धाव संघाला आणि तिसऱ्या पंचांकडे हे 9 वर्ष या स्पर्धेमध्ये अनेकांचा सत्कार करण्यात आला, ज्याने खूप चांगले योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं आणि तुमचे सन्मान आणि सत्कार
जे आपण केलं याचं कारण तुम्ही दिलेले खूप चांगलं योगदान आणि त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा पाहतात. आपण सकाळपासून पाहिलं 10व्या पर्वाची पुढील वर्षी सुरुवात होईल तेव्हाच्या पूर्वीच या ठिकाणी अनेक बक्षिसं अनेक ते आडेगावांच्या अनेक मान्यवरांकडे हे देखील योगदान आहे. तर शोधचा इशारा येतो, एक धाव आणखी दाबेकार मिळेल आणि संघाची धावसंख्या एक वाढेल ही 18च्या घरामध्ये 18 धावता येतो. रिव्ह्यू 2 आहेत, एक मात्र आपण गमावला. दरम्यान यावी करंट खेळतो 5 या वरती धावसंख्येवर 18 धावा धावतो आतापर्यंत. पुढचा चेंडू यावी निश्चितच सेट करण्याचा प्रयत्न स्वतःची जोडी घेतोय. एक धावेचे योगदान इथे मिळेल. 19 धावा या धावपळीकावर नोंदवले गेले. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये 4 षटकांचा सामना. आता 20 चेंडूचा हे सामना हा क्रिकेट आपण पाहतात. उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल. विकास कवर जाऊन ते पाहिलं मला ताकदीचा वापर होता. टायमिंग सुंदर होतं. ट्रेन पुढे चेंडूला खेळला आणि हा चेंडू गेला सिमल चौकार. 4 धावा विकेट जाऊन तसे 5 धावसंख्येवर आणि धावपळीकात वाढवते 23. योगदान विकास पुन्हा तयार. गोलंदाज आशिष रिव्हर्सल खेळ आहे तो तसेच चेंडू येतोय. ते 2 षटक आपण पाहिलं शॉट दरम्यान आणि त्याचबरोबर पॉईंट मधून येतो. पण 1 धावाचं योगदान इथे मिळालं आणि अशा प्रकारे षटक क्रमांक आपण पाहतात. या ठिकाणी 2 षटक इथे समाप्त होतात आणि 2 षटकांमध्ये 12च्या सरासरी धावा दाखल येतात. 24 या षटकामध्ये आपण पाहिलं धावा अर्थात फार कमी इथे पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या तर या गोलंदाजाने आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली. 24 धावा दाखल येणे 2 षटक बाकी आहेत आणि ऐकूया आमचा आवाज अर्थातच 5 पंढरी गावाचा एक खूप चांगलं योगदान देणार आहे. दिवसभरामध्ये ज्याने खूप सुंदर समावेशांच्या माध्यमातून योगदान दिले ते कैलास रघुवीर यांना धन्यवाद. म्हात्रे काका तिथे षटक या ठिकाणी घेऊन आलाय. संघात 3रा आणि वैयक्तिक षटक घेऊन आलाय. सागर निवाते हाच तो एक खेळाडू ज्याने उत्कृष्ट मालिकावीर म्हणून आणि 9चा इशारा 9+4 टोटल 5 धावा. निश्चितच हा खेळा पहिलाच बॉल सागरचा होता. निश्चितच आणि पहिल्याच बॉलवर 9 घोषित 9+4 टोटल 5 धावांची बरसात त्या ठिकाणी पाहायला मिळते. थँक्यू विजय. पाहूया लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. एक धावून काढला आणि 4 बाईच्या स्वरूपात तो 5 धावा. निश्चितच मनावर लागेल क्रिकेट. या 4 बॉलमध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल. सेमीफायनलचा मुकाबला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सल करण्याचा प्रयत्न थोडासा असता प्रयत्न या ठिकाणी होतोय पण निश्चित एक मोठी धाव स्ट्राईक मात्र देतोय तो मालिकावर ठरलेला तो खेळाडू दाखल होतोय बॉलिंग मार्कवर आणि निश्चित पुन्हा चौकार लगा होतोय. तो चौकार या ठिकाणी पाहिला मिळतो विकासच्या बॅट मधून. 39 धावा झालेल्या आहेत. स्कोर बरोबर पाहूया पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा चौकार एका दिशेने हा धावसंख्या झाले होते 43 धावा. 43 दुसऱ्या षटक चालू हे पूर्ण करतो सागर निवासी. अवघ्या समोर आहे तर तितका जबरदस्त खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू अष्टपैलू खेळाडू मानला जाणार आहे विकास वेस्टेट या ठिकाणी गेलेली आहे. ती म्हणजे शुभम लोखंडे हा देखील बाद झालाय आणि त्याची जागा जमावण्यासाठी विकास मात्र पुरेपूर आपली भूमिका या ठिकाणी दिसतोय बजावताना आणि ती भूमिका या ठिकाणी बॅटिंगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया पुढचा चेंडू जातोय. निश्चितच मारण्याचा प्रयत्न तितकं चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतोय आणि निश्चित ओव्हर देखील समाप्त होतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेळ खुशीत 5 बंद या संख्या धावसंख्या झाली आहे 44 धावा. 1 गडी बाद 44 रन. पहिल्या क्षेत्रामधलं आणि पहिल्या क्षेत्रामधला शेवटच्या षटकामध्ये कमी किती धावा येतील 45 धावा आतापर्यंत धावसंख्या इथे पाहायला मिळाल्या. समोर मात्र पुन्हा एकदा 20 धावसंख्येत विकास आहे. नॉनस्ट्राईकला करून त्याने दिवसभरामध्ये खूप चांगले योगदान दिलं. तो खेळतो वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि त्यांना गोलंदाजीमध्ये बदलले होते शेवटचे षटक. जागी मात्र चांगला चेंडू गोलंदाजाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. गोष्टी या ठिकाणी अर्थात गोष्टीचीच केला गेला आणि पहिला धक्का 20 जेलची येस बॅट करून इथे पाहायला मिळालं. चर्चित म्हणून पाहायला मिळालं.
चांगली यशस्वी भूमिका निभावली. पण 20 धावांचं त्यांनी योगदान खूप चांगलं होतं. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतो. स्मिथ गोलंदाज पुन्हा जाते या आपल्या षटकातला पुढच्या चेंडूसाठी बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फटके टाकत नव्हते. चेंडू गेला शॉर्ट पॉइंटला 1 धावेचे योगदान मिळेल. 25 धावा धबकावर आणि येणारे 3 चेंडू अजूनही बाकी या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. 45 गोलंदाज पुन्हा आशिष तयार यावेळी मात्र मोठा फटका चेंडू सुमारे करणच्या बॅटवर आला. धुवाधार फटका चौकार. 4 धावांचे योगदान मिळेल आणि बघता बघता 4 धावा संघाला घेऊन जातात. 49 सुंदर फलंदाजी यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आपण तितकं चांगलं सिच्युएशन पाहायला मिळालं. दुसरी धावणीच्या प्रयत्नात इथे फलंदाज मात्र धावचित्त रूपाने याकडे मैदानातून पडतो आणि इथे मात्र दुसरी धावण्याच्या प्रयत्नात निश्चितच फलंदाज धावचित्त रूपाने मैदानातून परततो आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर होतोय. तो स्मिथ एकूण धावफलकात वाढवतो. 1 धावेने धावफलकात जाऊन पोहोचतो. 50 धावा. 2 गडी बाद 50. नवीन फलंदाज मैदानामध्ये 50 आता समोर आहे करण खूप मोठी अपेक्षा संघाला आहे. एकूण 50 धावा आतापर्यंत धावकर आल्या. अंतिम षटक आणि अंतिम षटकातले काय चेंडू बाकी. गोलंदाज तयार आशिष यावेळी पुरुष आणि चेंडूला सर्वसामान्य पाठवलंय. 53 धावा धावकर या ठिकाणी येतात आणि एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल की करणच्या बॅटमधून 55 धावांचं लक्ष तिथे ठेवलं गेलं. ते अर्थात आरके स्पोर्ट्सची टीम असं कसं तुषार सेकंड इनिंग स्ट्राईकवर खेळतो. तुषार नॉन स्ट्राईकला येतो. आशिष संघाकडून पहिलं वैयक्तिक पैसे घेऊन आलाय. सीना पाहूया घेत तुषार 5 पट या संघाकडून बिलॉंग करतोय. 20 चेंडू आणि 55 धावा बॅट्समन आणि निश्चितच हा बॉल बीट होतोय. काही जणांचा मधला बॉल खूपच चांगलं दिसतोय आणि लाल बॉल बीट होतोय देवाजल्यासारखा. निश्चितच हा बीट बॉल डॉट बॉल होतोय. सुंदर या ठिकाणी बॉलिंगचा नजारा पाहताना दिसतोय. निश्चितच हा बॉल बीट डॉट बॉल. पंधरा बोलणार होतोय. पाहूया सेमीफायनलचा महामुकाबला पाहता आपण. विकेट या ठिकाणी जाते. तुषार बाद होतो भाई. डाकआउट में तो अभी सन्नाटा हो गया. सागर नेवाते बॅटिंग मार्कवर सज्ज झाला. लेफ्ट हँड बॅट्समन पाहूया. हो काय स्पीड आहे बॉलला. जबरदस्त स्पीडचा मारा करण्यास सज्ज. तितकं एक्सप्रेशन देखील सुंदर या ठिकाणी दिसते म्हणजे आकाशाची. पाहूया विकासाची पुन्हा एकदा राईट हँड राऊंड विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न. सीनाथ आणि डोकर मारण्याचा प्रयत्न थोडासा असता पण या ठिकाणी प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करून याच्याकडे नव्हतं. पण एक चौके डाव घेतले आणि स्ट्राईक करून मात्र पहिल्यांदा या ठिकाणी आशिष दाखल होतोय. पाहूया सुंदररीत्या या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता सागरचा. पण थोडासा खूप टप्प्याचा बॉल निघाला. स्वीट बॉलला हाय स्पीड या ठिकाणी रावलपिंडी एक्सप्रेस म्हटलं जातं त्याप्रमाणे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय सागर नेवाते. पाहूया राईट हँड राऊंड विकेट बॉक्स आणि निश्चितच जातोय चौकार. खूपच चांगला प्रयत्न होता. तर कॅच घेतल्याशिवाय नक्कीच पुन्हा एकदा निराश या ठिकाणी टर्न झाली असते. आतापर्यंत होताना दिसेल का. राईट हँड राऊंड विकेट बॉक्सवर मारा करतोय श्रीनाथ आणि पुन्हा विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये प्राप्त झाली आहे आणि आता मात्र मोठा विकेट या ठिकाणी गेलाय. म्हणजे आशिषच्या रूपात सलामी जोडी या ठिकाणी बाहेर पडते आणि मध्ये येणारे 15 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर अर्थातच 6 धावा पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 49 धावांची गरज आहे. तर आता पाहिलं तर 5 पडले हा संघ खरं तर 56 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं. 55 धावांच्या लक्षाला पाठला चित्रण करतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज अक्षय यावेळी आपल्या बॉलिंग मार्कवर हा चेंडू पाहिले मला बाद होणार का. तिसऱ्या अर्थातच फलंदाज बाद खेळीचा इशारा येतोय. एक खेळीचं योगदान चेंडू आणि नाशिकामध्ये एक वाढवून खरं तर अंतिम फेरीमध्ये भूषणपूर 5-15 या संघ दाखल झालाय. तिथे उपांत्य फेरीमध्ये सुरू आहे. 5-15 आणि आर्केस्ट्रा चिपळूण यांच्यामध्ये काय घडणार जर समजा 5-15 संघ या ठिकाणी विजयी झाला
तर मात्र जर ही गोष्ट मी म्हणतोय तर मात्र एकाच गावाचे 2 संघ अंतिम सामना खेळतील, हे देखील योगदान असेल. आणि अर्थात त्याच गावचे समालोचक अर्थात कैलास रवी या ठिकाणी आज आपले आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतात. नवीन फलटण मैदानामध्ये येतो सागर तिथे या दुसऱ्या मार्गस्थ मैदानामध्ये दरम्यान हा चेंडू आणि या चेंडूला कट करायचा होता. त्या चेंडू संपर्क अतिशय वेगाने चेंडू फेकला होता. सुंदर चेंडू इथे काढण्यात आला त्या गोलच्या माध्यमातून अक्षय याही मात्र सगळ्याचा वेळ घेतला गेला. 90चा इशारा पंचांनी दिलाय. 1+1 2 धावांचे योगदान दिले आणि 2 धावांनी धापेकात वाढवली जिंकाव. 9 धावा धापेकर आल्या. दरम्यान वैद्य मैदानाकडे या ठिकाणी पुढचा चेंडू कव्हर ड्रायव्हर जाण्याचा प्रयत्न. 90चा इशारा पंचांचा इथे येतो. 1+1 2 धावांचे योगदान इथे मिळेल. षटक क्रमांक 2 इथे आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल ही तुम्हाला नम्र विनंती. आणि 9 बॉल त्यामुळे 1+1 एकूण 2 धावांचे योगदान. धापेकात वाढ झाली. धापेकात पोहोचली 11 धावा धापेकावर. 55 लक्ष 11 धावा धापेकर आल्या. त्यामुळे अजूनही 24 धावांची गरज आहे सामना जिंकायला. इथे फलंदाज पुण्याला तयार करून देत आपल्या बॉलिंग मार्कवर. इथून सुंदर फटका 1 पॉइंट मधून या ठिकाणी स्कोर कट केला. चेंडू सीमारेषे प्रतिनिधी आता संजय चौकार 4 धावांसाठी. आता मात्र 40 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी अर्थात 13 यावी. पुढचा चेंडू गोलंदाज अक्षय तयार. दीपू याने सुंदर सट्टा मारला चौकार. व्यवस्थित खेळायचा होता. बॅटचेंडू संपर्क येत नाही. 1 धावी आणखीन 1 योगदान इथे मिळेल आणि 1 धाव्याने धापेकात पुन्हा एकदा बाद. 39 धावांची गरज आहे आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहता की एका दिवसात जरा प्लीज मैदान देऊ नको. धापेकात वाढ होते. धापेकात धावा पोहोचल्याच्या 16. शेतोशाने थोडासा बदल केलाय. डिप्स केलेलं शेतोशे काढण्यात गेलंय. लॉंग लेग तैनात केलंय. इथे मात्र मोठा फटाकण्याचा प्रयत्न. कोणती धाव येत नाही पण इथे मात्र पहिली धाव घेण्याचा प्रयत्न केला. 1 धावेचं योगदान. पंचांकडे 10 मागे जाईल. पंच सांगतात की फलंदाज सुखरूप परततोय. 1 धाव धापेकात वाढ होते आणि बाकीला एकूण धापेकात योगदान मिळेल ते अर्थात 17 धावांचं. 17 धावा धापेकावर 17 धावा धापेकर आल्यात. 38ची गरज आहे. मंदाल संसारी यांच्याकडून 251 रुपयाची देणगी आम्हाला मिळाली. आम्ही आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. वेळ मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावी. कॉन्सेप्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे किंवा एकच धाव मिळेल. तिथून यांना 1 धाव संघाला मिळाली आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र षटक आपल्याला पाहायला मिळालं. 37 धावांची गरज आहे आणि 10 चेंडू बाकी. त्यामुळे कैलास रवी यांच्याकडे. धन्यवाद म्हात्रे काका. आता मात्र जिंकण्याकरता 10 चेंडू आणि 37 धावा. बघूया काही होऊ शकतं कारण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. त्या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 10 चेंडू आणि 37 धावांचं टार्गेट आहे आरके स्पोर्ट चिपळूण या संघाला. तसेच यानंतर लगेचच आपण या ठिकाणी फायनल आहे आणि त्या फायनलचा सर्वांनी आशीर्वाद घ्यायचा आहे. कुठे इकडे तिकडे न जाता लगेचच आपण या ठिकाणी फायनल होईल आणि कालच्या दिवसामध्ये तो फायनलचा संघ गेलाय तो भूषण स्पोर्ट 5 पॉइंट रिंगला. तसेच आणि क्लीन गोल्ड होतो या ठिकाणी रनआउट होतो. हिट डायरेक्ट मारतो होतो म्हणजे शुभम. तसेच प्रशांतजी कोकणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचंय. तुमचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. प्लीज कृपया या ठिकाणी आपण आसनस्थ व्हायचं. या ठिकाणी काहीसा थोडासा आणि मात्र वाईड +4 करून 5 धावा. 32 धावांची गरज आहे. पाहूया 9 चेंडू आणि 32 धावा जिंकण्याकरता आरके स्पोर्ट चिपळूण या संघाला. आणि सुपर लेन गुड दिशापैकी चांगली आहे. गुड आणि आणि आता मात्र या ठिकाणी डॉट होतोय पुढचा चेंडू आणि निश्चितच हा देखील बघूया. कॅप्चर लावण्याचा प्रयत्न होता. असं पण प्रयत्न आपण निश्चितच रनाची आपली फेटाळून लावली आहे आणि निश्चितच हा एक रन होतो आणि स्ट्राईक मात्र या ठिकाणी दत्ता कार्यकर यांची इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी त्यांना विनंती आहे की ते येऊन आसनस्थ व्हावे. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. पाहूया 8 चेंडू आणि 31 धावा आणि वाईडवरचा इशारा मेन अंपायर द्वारा. 8 चेंडू 30 धावा जिंकण्याकरता आरके स्पोर्ट्स
चिपळूण या संघाला आणि मात्र तितकं क्षेत्ररक्षण चांगलं देखील या ठिकाणी होत आहे. रिव्हर्सल केलं 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 7 चेंडू 30 धावा. अहो या ठिकाणी सुंदर वाईडचा इशारा निश्चितच आणि वाईडच्या रूपात एक आव्हांतर रन या ठिकाणी प्राप्त होतोय. 7 चेंडू आणि 29 धावा. बघूया शिवशक्ती स्पोर्ट्सला एक देणगी आलेली आहे राजेंद्र काळेकर यांच्याकडून 202 रुपयांची. आमचं शिवशक्ती स्पोर्ट्स आभारी आहे. धन्यवाद. आणि निश्चितच 9 वरचा इशारा दिलाय. 9+1 टोटल 2 धावा आणि निश्चितच जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 27 धावा. पाहायला मिळतोय 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. बघूया 7 चेंडू आणि 27 धावा. यॉर्कर लाईनचा बॉल पायावर होतो बॉल निश्चितच बाईच्या स्वरूपात एक चौथी धाव घेतोय आणि निश्चित आता मात्र 5 वरची ओव्हर आहे आणि 6 चेंडू आणि 26 धावा. आणि आता मात्र या ठिकाणी चौकार लगावतोय मस्त पैकी आणि अंपायर डिसिजन निर्णय काय घेतोय. मला वाटतं खेळाडू या ठिकाणी बाद होतोय आणि निश्चितच हा 3 पॉईंट होतोय आणि विकेट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 29 धावा आणि जिंकण्याकरता 5 चेंडू आणि 26 धावा. पाहूया हे 5 चेंडू महत्वाचे आहे. 5 चेंडू आणि 26 धावा. अंतिम षटक 26 ची गरज आहे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत जावी पाहायला मिळेल. अंतिम खेळ कोण झाला वरिया या चेंडूवर 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. 4 चेंडू 21 धावा. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत पुन्हा 10 चेंडू हलकसं खेळलाय. तिथे कोणतीही धाव येत नाही. येणारे 1 चेंडू बाकी आहे ते 21 धावांची गरज. गोलंदाज अगदी सुरेख गोलंदाजी करतो. हलकसा चेंडू खेळायचा प्रयत्न चौकार निश्चित इथे मिळेल आणि समीकरण बदलेल. 2 चेंडू 17 धावा. 2 चेंडू 17 धावा. वेस्ट पिशेस 5 पंढरी संघ च्या माध्यमातून वेस्ट पिशेस 5 पंढरी संघ हा मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे जर तर म्हणाले होतो आणि या ठिकाणी तो संघ आणखी तरी दाखवत होतोय आणि आता मात्र भूषणपूर 5 पंढरी आणि वेस्ट पिशेस 5 पंढरी आणि वेस्ट पिशेसचा कॅप्टन प्लीज लवकर या. अंतिम सामना फाइनल मैच. फाइनल बघूया. वेस्ट पिशेस 5 पंढरी थांबवायचं त्यांचं 1 मिनिट आणि विनंती करतोय भूषण स्पोर्ट्स 5 पंढरी या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आम्ही कितपत योग्य ठरतो ते पाहूया आणि आमंत्रित केलाय वेस्ट पिशेस या संघाला बॅटिंग करतात. दोन्ही संघ 5 पंढरीचे संघ आहेत. पाहूया कोणाचं नाव कोरलं जात आहे. त्याकडून पहिल्याने माहिती पैसे घेऊन आलाय पारस रघुवीर. समोर आले तो शुभम शिक्षक काय होत आहे आणि आता पहिलीच या ठिकाणी हातून टीम आपली भेटायला लावले पण निश्चित 1 रन आणि 1 रन घुटवडी बिटवीन द विकेट. संघाचं खातं कोणं वैयक्तिक खातं कोणं तो म्हणजेच शुभम लोखंडे. आता मात्र स्ट्राईक मार्करला येतो करण 16 आणि पुन्हा एकदा बीट होतो या ठिकाणी. निश्चित वर्कर लाईनचा बॉल होता. बॉल केलेला प्रयत्न पायावर आदळतो निश्चित होता आणि 1 रन आणि 1 रन समजला मानावं. पुन्हा धावसंख्या पोहोचते की 2 बॉलमध्ये 2 धावा. पुन्हा एकदा पावर पारस पुन्हा एकदा आणि आता 20-20 सामना असा पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 9 बॉलचा इशारा देण्यात येतोय. कुठलाही फायदा होतो आले नाहीये पण निश्चितच पुन्हा एकदा जाऊ का नको असं यावं असं द्या. डोके होत्या निश्चितच पुन्हा माघारी करत आणि निश्चितच हा एक 9 बॉलचा या ठिकाणी रन होतोय. पाहूया तर त्या एक्स्ट्रा टाकल्या एक्स्ट्रा मागे करू शकता. रन चेस करता येईल. पाहूया पुढचा बॉल कशा प्रकारे हिट करणार आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चौकार लागतो. टॅपशॉट लागून मस्त स्वागत केलं पारस आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. सुंदर भारी तितका सुंदररित्या चालतोय आणि पुन्हा एकदा 9 बॉलचा इशारा दिलाय. 9+1 टोटल 2 धावा. जर का 9 आणि माहिती
गोलंदाजी ठरली तर संघासाठी महागात करू शकते. नक्कीच पाहूया चालू असलेला सामना, अंतिम सामना, फायनल मुकाबला, महामुकाबला, वेस्ट फिशरीज 5 कंट्री वर्सेस भूषण स्पोर्ट्स 5 कंट्री दरम्यान होते. पाहूया. आणि आता मात्र या ठिकाणी इतकं चांगलं उत्तर करण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं एक्सप्रेशन साधी याच्याकडनं होत आहे. पण निश्चित हा बॉल बिग डॉट बॉल होतोय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय पारस रघुवीर. राईट आर्म राऊंड बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र मानलेला हा बॉल तितकं चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एक रन एका समाधान मानावं लागलंय दोन खेळाडूंना. आणि निश्चित वर देखील 5 पंढरी ते 5 पंढरी. जाऊया काकांकडे. एकच दोन संघ या ठिकाणी जातात. 5 पंढरी गाव निकिता खुश असेल कारण तेथीवरती 22,222 तब्बल 55,555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी 33 आणि 55,555 रुपयाचं पारितोषिक दोन आपल्याच गावात जाणार योगदान आहे. आणि ते गाव खुश असेल साठी खुश शकत गोलंदाज भूपेश यावी खानकरी चौकार 4 धावा. धावून बोलतात यावी करांनी हा चेंडू सरळ नोंदवली गेली. चांगलं सिच्युएशन पाहायला मिळतं. दोन्ही एकाच गावातले खेळाडू आहेत त्यामुळे एकमेकांचा खेळ ते ओळखतात. कोणाला कशी फलंदाजी करायची, कोणाला कशी गोलंदाजी करायची आणि कोण कशी फटके चुकीचे मारू शकतो याचा पूर्ण अभ्यास या दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वेळ माहिती यावी पुणे श्रीलंका क्षेत्रामध्ये सिच्युएशन सुंदर पाहायला मिळतं. एक धावेचं योगदान इथे मिळालं. संघाला एक धाव मिळते. गोलंदाज वाजिद शुभम जात बसते. एकूण 6 धावसंख्येवर तर या ठिकाणी मात्र करंट खेळतोय एक चौकांच्या माध्यमातून 6 धाव. तरी पण 6 म्हणजे या ठिकाणी 12 धावा टाकून जमवल्यात. एकूण धावच्या धावा येतात त्या 17. यावेळी क्षेत्रामध्ये इथे मात्र दुसरी धाव घेतली. आता नकार दिला गेला पण 1 धावेचं योगदान 18 झाला जातो त्यावर. या षटकातलं शेवटचा चेंडू 18 धावा दाखवत असताना इथे मात्र चेंडू घेणार. एकच धाव मिळेल. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 2 षटकांमध्ये प्रथम पहिली धावताना वेस्ट फिशरीज 5 पंढरी संघाची धावसंख्या दाखवत येते 19 आणि येणारे 12 चेंडूमध्ये मात्र 10 चेंडूमध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया कैलास रघुवीर. नक्कीच थँक्यू काका. आपल्याला माहिती आहे की पहिल्या दिवशी कौतुक गाव संघ या ठिकाणी होता आणि त्या कौतुक गाव संघामधून भूषण स्पोर्ट 5 पंढरी संघ फायनलमध्ये दाखल झाला होता. संघ वेस्ट फिशरीज हा संघ फायनलमध्ये दाखल झाला होता. तर पहिला चौका लगावतोय पारस सदवाईवर. डॉक्टर संकेत जाधव यांचे देखील आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण प्रायोजन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर संकेत जाधव. तर पारस या ठिकाणी षटक घेऊन आलाय. पाहूया. आणि आता मात्र या ठिकाणी माणसाचा प्रयत्न इतकं चांगलं या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतंय पण निश्चितच या ठिकाणी एक समाधान लागलंय शुभम आणि करण याला. जाते बघ उचला बघ. अवया पुढे येऊन करण्याचा प्रयत्न कॅप्चर लागून जातो. तुम्हाला 4 जण करता निश्चितच जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग करतोय तो म्हणजे करण सोडा. चल बॉल कर माझ्या सेवक यांचं देखील आगमन झालेलं आहे. तर तुमचं देखील स्वागत आहे. तुम्हाला देखील बसायची विनंती करतो. कृपया प्लीज आपण देखील बसायचं आहे. तसेच डॉक्टर संकेत जाधव देखील आलेले आहे. तुमचं देखील स्वागत. आपण देखील स्थानापन्न व्हायचं आहे. चालू असलेला सामना हा चालू म्हणजेच महामुकाबला अंतिम सामना फायनल मुकाबला या ठिकाणी रंगतोय. भूषण स्पोर्ट 5 पंढरी वर्सेस वेस्ट फिशरीज 5 पंढरी दरम्यान. आणि शॉट या सुपर शॉटच्या नजरेनं पाहिला चौकाराने स्वागत केला. निश्चितच 4 धावा 33 धावा बिनबाद 33 रन. आणि त्याची धावा दाखवत राहिला त्या आघाडीवर वेस्ट फिशरीज 5 पंढरी संघाच्या भूषण पण 5 पंढरी संघाचा विरोधात. तर यावेळी हा चेंडू मात्र लांबा क्षेत्रामध्ये खेळला आढळला. एक धावेचं योगदान घेणार. षटक 4थी धावा आतापर्यंत धावतो राहिला. एकही संघात गमावला नाही. फलंदाज शुभम यावी खेळी तयार. पंचाचा अर्थातच 16 इशारा. 1 धाव आणखी धावतो 35 धावा धावकावर
एक योगदान असं पाहायला मिळतं. फार कमी वेळा एकाच गावाचे दोन संघ अंतिम सामना खेळताना पाहायला मिळतात. दरम्यान इथे मात्र अर्थात शॉर्ट मध्ये चेंडू इथे अंतर्गत 16 पैशाने आपलं तोपर्यंत आणखीन एक 28 योगदान. एकाच गावचे दोन संघ अंतिम फेरीत खेळतात. फार क्रिकेटमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं आणि खरं तर कोकणातलं ही क्रिकेट स्पर्धा आणि निश्चितच हे योगदान अतिशय चांगलं आहे. दरम्यान यावेळी अर्थात कव्हर पॉईंट मधून चेंडूला सुमाकर पाटील चौकार घेतोय. सुंदर संधी चौकार. 4 धावांच्या योगदानामध्ये जोडलेला 4 धावांचा फलंदाज शुभमला सरांच्या माध्यमातून 251 होती या ठिकाणी देणगी आली. दरम्यान या आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. 21 अंकांनी योगदान मिळेल. धावफलकात वाढ झाली. 41च्या खेळामध्ये एक चांगली धावसंख्या दाखवकर मुकाबल्यामध्ये पाहायला मिळाला आणि इथे मात्र मोठा फटका या पाहायला मिळत होते. करंटच्या बॅट मधून 4 धावांचे योगदान. धावफलकात वाढ झाली 45. बनवली नाही. काय फलंदाजी करतात या संघाचे दोन्ही फलंदाज. मी मागाशी म्हणालो होतो की चांगली फलंदाज तुम्हाला पाहिल्यावर जन्मात माता आता माझे हा शब्द हवीत असताना फलंदाज भाजीच्या रूपाने या ठिकाणी करंट बाद होतो. 45 धावसंख्येत पहिला फलंदाज या ठिकाणी कमावलाय आणि यावेळी आपण पाहतात की 46 धावांचा लक्ष्य अंतिम मुकाबला 33,333 घेण्यासाठी ते काय घडणार काय बिघडणार. क्रिकेट खेळात करू चित्रावर चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही फलच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे काय घडणार आपण पाहणार आहोत. ऐकूया पुन्हा एकदा आमचे कैलास रघुवीर याला. धन्यवाद म्हात्रे काका. तसेच कोळी समाज उपाध्यक्ष अशोकजी सावंत पाटील अशोक पाटील यांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच आशीर्वाद श्रावण पाटील आपण देखील येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. आणि चालू असलेला सामना सगळ्यात महत्वाचा म्हणजेच फायनल मुकाबला पाहूया. या ठिकाणी शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील या ठिकाणी आहे. जसं म्हणतात की हल्ली मलाच प्रश्न पडलाय की मी नेमका कोण. हल्ली मलाच प्रश्न पडलाय की मी नेमका कोण. गो ब्राह्मण प्रतिपालक की कुलवाडी भूषण. गो ब्राह्मण प्रतिपालक की कुलवाडी भूषण. इथंच आम्ही वादाचं ठरलो. कधी कुणाकडून नाही पण या बुद्धिवाद्यांकडून आम्ही हरलो. या बुद्धिवाद्यांकडून आम्ही हरलो. जाऊया मॅच कडे आणि मैदानाकडे. आणि आता माझं पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट. भाई क्या हो गया. हे मॅच आहे की क्या आहे. पहिल्याच बॉलवर एक विकेट घेतोय श्रीनाथ. वेट फिशरी 5 पंढरीचा हा खेळाडू. आणि आता मात्र हाई फायनल आहे. फायनल मुकाबला अंतिम सामना. ही मॅच बघितली नाही तर काय बघितली. आणि आता मात्र या ठिकाणी अमोल लागा सामन्यासाठी येतोय तो पारस. पाहूया. आणि जोरात मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसतंय पण निश्चित 1 रन संघाचं खातं खोललंय. वैयक्तिक खातं खोललंय पारस याने. आणि आता मात्र सादिक या ठिकाणी दाखल झालाय. पाहूया तो सादिक काल त्याने 6 बॉल मध्ये 21 धावा कुठल्या होता. तो सादिक क्वार्टर फायनल मध्ये घेऊन गेला होता आपला संघ. आणि आता मात्र पुन्हा या ठिकाणी चौकार. पहिला चौकार सादिकला या ठिकाणी पाहायला मिळाला. निश्चित पॉवर प्ले षटक झाली आणि या पॉवर प्लेवरनं जास्त धावा करण्याचा प्रयत्न असतो खेळाडूंचा. पाहूया. आणि या ठिकाणी मोठी विकेट गेली अमोल याची आणि निश्चितच जागा सामन्यासाठी पार्सल आणि आता मात्र स्ट्रायकर खेळतोय सादिक. पाहूया. आणि हा वायरचा इशारा मी अंतर. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. पाहूया 6 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पुढचा चेंडू जातोय सादिक करता. आणि आता मात्र 3 बोल सेम बोर्ड या ठिकाणी पहिला गेला तो अमोल. आणि आता मात्र दुसरी विकेट घेतली होती सादिक याची. भाई डाटा मॅटर आहे. कुठलाही संघ जिंकला तरी पण ट्रॉफी हमखास 5 कंट्रीमध्ये दाखल होणार आहेत. पाहूया. आणि ती जागा सामन्यासाठी आता आलाय तो गणेश. पाहूया. आणि आता मात्र या ठिकाणी जोरदार मारण्याचा प्रयत्न तितका असा पण प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय पण निश्चित वर देखील समजा पहिल्या पॉवर प्ले समाप्तीनंतर भूषण स्पोर्ट्स 5 पंधरी या संघ धावसंख्या झाली ती 7 धावा. 2 गडी बाद 7 धावा दाखल आल्या. एक संघ जर आपण पाहिलं तर खुल्या गटातून आलाय. अर्थातच जो 5 पंढरी संघ भूषण स्पोर्ट्स 5 पंढरी संघ हा मात्र आता तो गट टू गट ग्रामीण भागातून आलाय.
एकाच गावात आपण जसं म्हणालो की या ठिकाणी प्रवासातील 55,555 रुपये दोन्ही बक्षीस एकत्र करून आणि मोठी अर्धातिथे निश्चित पाहायला मिळेल दोन संघांच्या माध्यमातून या गावामध्ये हे योगदान आहे क्रिकेटचं, कोकण क्रिकेटचं. वळी आपण मैदानाकडे. यावेळेचा पहिला चेंडू या षटकातला गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आपल्याला पाहायला मिळाला अक्षय. यावेळी चेंडूला काटकरचा प्रयत्न आहे, त्यामध्ये यष्टीचा गेट जोशांचा पण एक धाव निश्चित चौथे पूर्ण केली गेली. एक धाव संघाला मिळते आणि संघाची धावसंख्या आधा पोकर येते ते 8. 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग भूषण स्पोर्ट्स 5 पंढरी संघ करतो. 8 धावा आतापर्यंत धाकल कराव्यात. लक्ष मोठा आहे पण क्रिकेट आहे आणि हा तिसरा गोष्ट इथे पाहायला मिळाला. तिसरा फंडास इथे गमावला. अर्थात फलंदाज पारस याची खेळी ते समाप्त त्याला ज्याने या ठिकाणी फक्त एका धावीचं योगदान दिलं. असं जर आपण पाहिलं तर गोष्टी 5 मंडळी संघ पूर्णपणे चांगला प्रभुत्व गाजवताना पाहायला मिळालं तर त्यांनी चांगली फलंदाजी केली. अंधाराचा फायदा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कारण वेळचं बंधन अनंत कालेकर सरांचे या ठिकाणी आगमन त्यांचं हार्दिक अधिक स्वागत करायला विनंती. अतिशय देशात आपण 5.5 दरम्यान अतिशय वेगाने चित्र फेकला होता स्वतंत्र यष्टी उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात एक धावांचं योगदान मिळाले. एकूण नागरिकात वाढ झाली. नागरिकात धावांचं या ठिकाणी पूर्ण करायचं भूषण स्पोर्ट्स 5 पंढरी संघाला. दरम्यान या ठिकाणी मात्र निर्देशित क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न एकच धाव इथे पुणे जाणवेल. 36ची गरज आहे. तुम्ही फलंदाज प्रयत्न चांगले करतात पण 5 पंढरी संघाचं सिच्युएशन लागलं पाहायला मिळालं. गोलंदाजी देखील पाहिली चांगली पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे या ठिकाणी धावत आपल्याकडे घेऊन पोहोचतात फक्त 10. अनेक जे कार्यक्रम सरांचं या ठिकाणी आगमन त्यांचं हार्दिक स्वागत त्यांना विनंती आपण आरतीच्या ठिकाणी आपण स्थानाचं व्हायचं सर्व मैदानाकडे फक्त चेंडू सोयीचा इशारा येतो. सोयीचा इशारा एकदा उभी लोकांनी पुन्हा एकदा पाहायला मिळालं. नवीन षटक या ठिकाणी पाहत आहे. गोलंदाज अर्थात यावी कोहली करताना पॉईंट षटकामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव आणखी धावपकावर एकही धावने काही पकडणारे खरं चौकार इथे घेणं आवश्यक आहे. धावपकात वाढवते ते 12 आणि तिसरा गोष्ट आतापर्यंत 4 फलंदाज हे तिसरा उद्ध्वस्त त्याला मानवी भाषेत दांडी गुण असं म्हणलं होतं आणि दांडी गुण झाले आणि 4 फलंदाज या ठिकाणी मैदानात बरोबर जायचं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं चेंडू पुन्हा एक धावीचे योगदान मिळेल. षटक क्रमांक 30 सुरू आहे. एकूण धावपकात एकवी वाढ होईल. 13 धावा धावपका इथे पाहायला मिळालं. 46 धावांचा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 3 धावांचे योगदान बदल म्हणून घोषित केले त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. एकूण धावपकात वाढ झाली ती 14 धाव धावपका वाढ. यावेळी मात्र एक धाव चांगला चेंडू तो गोलंदाज एक सुंदर गोलंदाज पाहायला मिळाली. क्रिकेटची पंढरी आमच्या मायबाप प्रेक्षक यांनी खरोखर सहकार्य केलं. मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय कारण खूप चांगले योगदान त्यांच्यामध्ये मिळाले. निश्चितच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सुरुवातीला गणपती गर्दी होतात ती गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्ही आलात गर्दी प्रेक्षक यावेळी आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू फेकला पंचांनी सोड म्हणून घोषित केला. अर्थात पंचांच्या हात जमिनी समान होतं. एक धावीचा आणखी एक योगदान पुन्हा एकदा सोय एका धावेने पुन्हा एकदा बदल होईल. धातूचा धावा येऊन वाढतात त्या आणि दरम्यान या ठिकाणी मात्र 4 धावांचं योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्या 21 धावा धावपकार आहेत. यावेळी मात्र पॅडल सुद्धा वापर केला. चेंडू अर्थात सीमारेषे पुढे आणि ऐकूया आमचे समालोचक यावेळी कैलास रवी होता आणि शेवटची ओव्हर आहे मला वाटतं शुभम टाकण्याकरता या ठिकाणी सज्ज झालाय. पाहूया आणि एक शायरी असेल शेवटची. त्यांची लग्न नाही झाली त्यांच्यासाठी. शिकाऱ्याचा काळीज नसेल तर नेम धरू नये. शिकाऱ्याचा काळीज नसेल तर नेम धरू नये आणि ज्यांना पोळी पटायचा येत नसेल तर त्यांनी प्रेम करू नये. त्यांनी प्रेम करू नये. आणि पाहूया फायनल कडे आणि फायनल मॅच मला वाटतं या ठिकाणी वन साइड होताना दिसतंय. आणि मला वाटतं शेवटचा हा बॉल असणार आहे. पाहूया आणि फळीसने हा उंच उडवलेला बॉल निश्चितच हा मला वाटतं कॅच आउट होतोय. आणि या ठिकाणी त्याने फायनलवर त्याने नाव कोरलंय तो म्हणजे वेट फिशरीज 5 पंढरीचा संघ.
बचाव डिफेंड नाचा 5 पंधरी